नमस्कार मित्रांनो, आज आपण कोकाटे वस्ती आप्पासाहेब कोकाटे यांच्या घराला कलर केलेला आहे आणि त्यांच्या घराचं जे कलरिंग आहे ते आपण कशा प्रकारे केले हे आउटडोअरला आपण पाहू शकतो. बाहेरून आपण याचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या फोनने आणि मध्ये पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे याला खर्च झाला आहे, काय झाला आहे. आपण एवढ्या घराची मजुरी ही 25,000 रुपये घेतली आहे आणि याच्यानंतर आपण शेतकरी जे आपले कलर्सवाले मालक आहेत त्यांचे आपण व्ह्यू पण घेणार आहे नंतर. ते हे दरवाजाला कोटिंग केलेलं PU पॉलिश केलेलं आहे आणि याच्यामध्ये बर्जरचं पण आपण वूड स्टेनर वापरलेलं आहे आणि बाहेरून आपल्याला पूर्ण हे हॅलो कंपनीचं JSWचं हॅलो कंपनीचे कलर आपण वापरलेले आहेत. हॅलो नावानं आहे पूर्ण आणि बाहेर पण वूड पॉलिश ही आपण एशियन कलरमध्ये केलेले आहे. म्हणजे जे वूड पॉलिश लाकडाची ते एशियनमध्ये आपण कवर केलेले आहे. ही वूड पॉलिश दिलेली आहे. आता आपण मध्ये एंट्री करणार आहोत. तुम्हाला मधून पण दाखवणार आहे कशा प्रकारे आपण सिलिंग बनवले, काय केलेलं आहे. हे असे 2 लाकडाचे दरवाजे आणि ते एक समोरचा 3 दरवाजे आपण कवर केलेले आहेत आणि हे बाहेरचे जे कलर हे JSW हॅलोमध्ये आहे. एक्सटेरियरमध्ये जे 7 ते 7.5-8 वर्ष टिकणार आहे. आता मध्ये एंट्री करतो आहे आपण हॉलमध्ये. हॉलमध्ये वरती जे सिलिंगचं जे पाहताय तुम्ही, हे सिलिंग आपण वालपुट्टीमध्ये बनवलेली आहे. याला पण हॅलोचाच कलर यूज केलेला आहे. 3 साईड लाईट केलेला आहे आणि मध्ये एक भिंत जी आहे ती डार्क केली आहे. वरती सिलिंगला फॅनजवळ पाहू शकता ती सिलिंग आपण बनवलेली आहे आणि अशी ऑरेंज भिंतीवर आपण गोल्डन वर्क केलेलं आहे डिझाईनमध्ये, जे टेन्सिलद्वारे होते. टेन्सिल पेंटिंग म्हणतो याला. टेन्सिलद्वारे ते केलं जातं आणि हे हँडमेड पेंटिंग आहे जे आपण हातानं बनवतो. हे हातानं केलेलं पेंटिंग आहे. हा टेरेस आहे जिनावरती जाण्यासाठी. याच्यामध्ये आपण लाईटच कलर यूज केलेला आहे. इकडे असे फ्लॉवर स्पॉट वगैरे बनवले थोडेफार जे दिसायला सुंदर आकर्षक दिसतात आणि घरामध्ये आपलं मनमोहक आनंद आपल्याला त्याच्यातून घेता येतो. म्हणजे एक चांगला आनंद मिळतो एक फुल झाडी वगैरे असल्यामुळे. आणि हे किचन होतं जास्त, याच्यामध्ये फरशीचं काम होतं त्याच्यामुळे याला जवळजवळ 5 ते 6 लिटरच कलर लागलेला आहे आणि बाकीच्या रूमला आपल्याला 8 ते 9 लिटर कलर जवळजवळ लागलेला आहे. हा गेस्ट रूम किंवा स्टोर रूम म्हणून वापरू शकता. हा स्टोर रूममध्ये आपण लाईट पर्पल कलर यूज केलेला आहे आणि इकडे लाईट ग्रे हा सर्व कलरचं मिक्सिंग करून ग्रे कलर बनवून